नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता चौथी RTS चा जो सराव पेपर 4 आहे तो आपण कसा सोडवायचा तो पाहणार आहोत। आणि या सराव पेपरच्या आधारावर तुम्हाला जो आपला मुख्य पेपर 21 तारखेला आहे, 21 डिसेंबरला, तो तुम्हाला सोडवणं सोपं जाईल। म्हणून हा पेपर जो मी तुम्हाला समजावणार आहे तो काळजीपूर्वक पहा। तो जर व्यवस्थित तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला 150 पैकी 120च्या अधिक गुण नक्की मिळतील, पण ते समजून घेतला पाहिजे। तर बघा, पहिला प्रश्न आहे, विच इज बॅड हॅबिट। विच इज बॅड हॅबिट, तर वाईट सवय कोणती? अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, तर ही तर चांगली सवय आहे, गुड हॅबिट आहे। ब्रश युअर टीथ ट्वाइस अ डे, ही सुद्धा गुड हॅबिट आहे। वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग, ही सुद्धा गुड हॅबिट आहे। बाईट युअर नेल्स डेली, तर नेल्स म्हणजे नखं खाणं ही काय चांगली सवय नाही आहे, बॅड हॅबिट। पर्याय क्रमांक 4। पुढे प्रश्न 2, विच वर्ड विल नॉट फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन टेबल। या टेबलमधून कोणता मिनिंगफुल वर्ड बनणार नाही? तर बघा, पहिलं दिलं आहे माग, तर माग हे काही शब्दच नाही, तरी पण आपण पुढचा पाहूया। मॅट, MAT, मॅट हा तयार होतो, म्हणजे बरोबर आहे। गॅस, GAS, गॅस तयार होतो, बरोबर आहे। टॅग, TAG, टॅग, बरोबर, म्हणजे आपला चुकीचा कोणता आहे मिनिंगफुल नसलेला? तर मॅग, पर्याय क्रमांक 1। पुढे बघा, हाउ मेनी 3 letters meaningful words can we form from mother। मदर पासून किती 3 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते आपल्याला तयार करायचे आहेत। तर M पासून बघितला तर MOT, MOH, MOE, MOR हे काही मिनिंगफुल नाही आहे। O पासून बघितला तर OTH, OER किंवा OHE हे काही तयार होत नाही, 3 अक्षरीच पाहिजे। मग T पासून बघा THE, हां THE तयार होतो बघा, THE, द। नंतर T पासून अजून TR नाही, TMO नाही, हां TMO नाही, तर पण TOM, टॉम हा तयार होतो। पुढे H पासून HER, हर तयार होतो। अजून HMOT, हॉट, HOT, हॉट तयार होतो बघा, हॉट तयार होतो। त्यानंतर H पासून आणखी नाही होत तर हॉट, T पासून नाही, E पासून तर अजिबात नाही, ROM नाही, REO, REH, RET नाही होत, म्हणजे किती होतात? 4, पर्याय क्रमांक 2। अशा पद्धतीने आपण तयार करायचे असतात। पुढे विच स्मॉलर वर्ड कॅनॉट फॉर्म फ्रॉम द गिवन वर्ड। आता कॅनॉट म्हणजे तयार होणार नाही, स्मॉलर वर्ड, तर बघा ड्रीममध्ये कोणता स्मॉलर वर्ड नाही आहे? तर मॅड, बघा काय सांगितलं आहे, विच स्मॉलर वर्ड वी कॅनॉट फॉर्म फ्रॉम द गिवन वर्ड। तर आपण एक एक बघूया, ह्यापासून कोणता शब्द बनणार नाही आहे? तर रेड, RED बघा आहे, म्हणजे हा बनू शकतो। मॅड, MAD, मॅड हा बनू शकतो। इयर हा सुद्धा बनू शकतो, पण डीम हा असा शब्दच नाही आहे, म्हणून काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4। विच फूड ॲटम इज नॉट मेड फ्रॉम मिल्क। आता मिल्कपासून कोणता फूड ॲटम पदार्थ बनवता येत नाही? तर बघा वेफर हा तर अजिबात बनवता येत नाही, म्हणून हा उत्तर तसं बघितलं तर दिसतेच आपल्याला। आईस्क्रीम बनवता येतं, चीज बनवता येतं, कर्ड बनवता येतं, म्हणून काय येईल? पर्याय क्रमांक 1। म्हणजे अशा पद्धतीने आपण उत्तरं शोधूया। चूज द करेक्ट मिनिंगफुल सेंटेन्स, अर्थपूर्ण
वाक्य कोणतं? मीना इज रीडिंग इन टू अ बुक. आता या ठिकाणी बघा, मीना इज रीडिंग अ बुक पाहिजे. इन टू इथं गरज नाही आहे म्हणून हे करेक्ट नाही आहे. आपल्याला करेक्ट विचारलं आहे. अ हेड इज फ्लाइंग अबाव द स्काय. आता अबाव द स्काय, स्कायच्या वर तर शक्यतो हे एकदम वेगळंच वाक्य आहे, ते चुकीचंच आहे. आपल्याला करेक्ट शोधायचं आहे. अ डॉग जम्प फ्रॉम द वॉल. तर हे बरोबर आहे बघा. अ डॉग जम्प फ्रॉम द वॉल. तर कुत्र्याने काय केले? तर भिंतीवरून उडी मारली. हा बरोबर होऊ शकतो. अ हॉर्स इज स्लीपिंग ऑन द ट्री. आता हॉर्स हा ट्रीवर कधी झोपतो का? नाही ना, त्याच्यामुळे हे सुद्धा चूक आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे करेक्ट. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7. सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. आता इनकरेक्ट पेअर विचारली म्हणजे चुकीची जोडी. बँक टँक बरोबर आहे. व्हाईट राईट बरोबर आहे. टिपटॉप बघा, टिपटॉप नाही वाटत. हां पुढे बघूया. गुड फूड ही बरोबर आहे म्हणून उत्तर काय येणार? टिपटॉप. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8. चूज द ऑड वन आउट. म्हणजे गटात न बसणारा कोणता पर्याय आहे? बघा या ठिकाणी स्टॉप क्वार्लिंग प्लीज. बघा स्टॉप क्वार्लिंग प्लीज काय? तुमचं भांडण थांबवा कृपया. तर बरोबर वाटतं. पण पुढे बघूया आपण. प्लीज क्वारल ऑलवेज. बघा तुम्ही काय करा, नेहमी भांडा असं कोण सांगतं का? तर हे काही बरोबर वाटत नाही. पण पुढे पाहूया. डोंट क्वारल प्लीज. तर हे बरोबर, भांडण करू नका. डोंट क्वारल विथ एनीबडी प्लीज. तर हे सुद्धा बरोबर. म्हणजेच चुकीचं कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने 4ही पर्याय नीट वाचून आपण काय करायचं आहे? अचूक उत्तराकडं पोचायचं असतं. हे लक्षात घ्या. विच मंथ कम्स आफ्टर डिसेंबर. डिसेंबर नंतर कोणता महिना येतो? डिसेंबर नंतर जानेवारी. बस संपला प्रश्न. म्हणून काय येईल? पर्याय क्रमांक 3. हे आपल्याला कळलं पाहिजे. आफ्टर म्हणजे नंतर, बिफोर म्हणजे पूर्वी असं आहे. कधी कधी आपल्याला मग डिसेंबरच्या बिफोर विचारला तर आपला नोव्हेंबर येणार असं आहे. आता या ठिकाणी बघा. इफ यस्टरडे वॉज ट्यूसडे व्हॉट विल बी द डे आफ्टर टुमारो. बघा आता यस्टरडेला काय आहे? ट्यूसडे. मग टुडेला का असणार? तर वेनसडे आहे की नाही? टुडेला का असणार? वेनसडे. मग टुमारोला का असणार? थर्सडे आहे की नाही? टुमारोला थर्सडे. आणि विचारलं आहे काय? डे आफ्टर टुमारो. मग थर्सडे नंतर काय येतो? फ्रायडे. अशा पद्धतीने काढायचं. यस्टरडे ट्यूसडे आहे तर मग टुडेला का असणार? वेनसडे असेल. मग टुमारोला का असेल? थर्सडे असेल. आणि मग डे आफ्टर टुमारोला फ्रायडे असेल. मग पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते काढलं पाहिजे. असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. जसे मी हे दिले त्या अनुषंगाने प्रश्न असतील. मग त्याच्या अनुषंगाने तुम्ही हा व्हिडिओ नीट पहा. चूज द करेक्ट पेअर. 5th तर 5th असतं, 5th नसतं. आपल्याला करेक्ट विचारलं हे चुकीचं आहे. 20th बघा 20th हा शब्द इथं 20th इथं आय आणि टी याच्यामध्ये ई पाहिजे होता तर तो नाही आहे. त्याच्यामुळे हा चुकीचा आहे. बघा किती बारीक आपल्याला माहिती पाहिजे. 20ची अशी स्पेलिंग पाहिजे. 20 झाला आणि नंतर ईथ असं पाहिजे. ते चुकीचं आहे. 8th तर इथं डबल टी आलेलं आहे त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. 60th इथं बरोबर आहे बघा. 60 ETH पाहिजे असं. 30th 40th 60th असं. मग काय येईल? पर्याय क्रमांक 4. कंप्लीट द फॉलोइंग नोटो. न्यूजपेपर आर वर्ड्स डॅश डॅश. वर्ड्स मॉर्निंग नाही. वर्ड्स एव्हरीडे नाही. वर्ड्स न्यूज नाही. तर वर्ड्स मिरर की नाही. न्यूजपेपर हे वर्डचे काय आहेत? मिरर आहेत, दर्पण आहेत. पुढे बघा. सॉल्व द फॉलोइंग रिडल. आय हॅव ब्लेड्स
बट आय कांट कट. है की नाही. आय हॅव ब्लेड्स पण बट आय कांट कट. आय गिव्ह यू कूल एअर. हू एम आय. माझ्याकडे काय आहेत, ब्लेड आहेत, पण मी त्यांना कापत नाही, पण मी तुम्हाला थंडगार हवा देतो. थंडगार हवा देणारा कोण आहे? नाईफ आहे का? नाही. एअर कूलर आपल्याला थंड हवा देतो, पण त्याला ब्लेड्स नाही आहेत. फॅनला ब्लेड्स आहेत बघा, आपल्याला माहिती आहे. फॅनला 3 किंवा 4 ब्लेड्स असतात. ओके. पुढे बघा. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड चूज द करेक्ट आन्सर. बालाजी कलेक्शन स्पेशल ऑफर. कोणकोणती ऑफर आहे बघा. 100,000 रुपीज 3 टी शर्ट्स. नीट समजून घ्या. 1000 रुपीज 3 टी शर्ट. 900 रुपीज 2 जीन्स. 1500 रुपीज 4 शर्ट्स. 1200 रुपीज 3 जीन्स. मग आता विचारले काय प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. व्हॉट इज द ऑफर फॉर शर्ट्स. फक्त शर्ट्ससाठी ऑफर विचारलेले आहे. इथं हा टी शर्ट आहे, हे चालणार नाही. जीन्स चालणार नाही, हे चालणार नाही. टी शर्टसाठी ही ऑफर दिसते. टी शर्टसाठी कोणती ऑफर आहे? 1500 विथला 4 शर्ट्स. तर कुठलं उत्तर आहे? तर हे नाही येणार, हे नाही येणार, हे नाही येणार. तर उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण नीट दिलेली ॲडव्हर्टाईज जर नीट वाचली, समजून घेतला, तर इथं टी शर्ट हे फक्त पुसवण्यासाठी आहे. टी शर्ट वेगळा असतो आणि शर्ट वेगळा असतो. पुढे बघा. व्हेन द शॉप वॉज इस्टॅब्लिश. त्याची सुरुवात कधी झाली? त्या ठिकाणी सिन्स 2005. कधीपासून? तर 2005. म्हणून आपोआपच पर्याय क्रमांक 2. असं नीट वाचन केलं तर आपल्याला अचूक उत्तर मिळू शकतं. पुढे बघा. विच क्लॉक शोज 10:15. 10:15 म्हणजे 10:15. 10:15. कुठे वाजले 10:15? इथे नाही. हा आहे 11:15. हा आहे 11:45. हा आहे 11:10 आणि हा आहे 11:15. म्हणून पर्याय क्रमांक 4. असं नीट घड्याळ आपल्याला वाचता आलं पाहिजे. 11:15 म्हणजे काय आहे? तर 10:15, 10:15, 10:15 असे. आणि 11:15 म्हणजे 10:15, 11:15, 11:12 असं. आणि 1/2 म्हणजे 12:30, 1:30, 2:30 अशा पद्धतीने. आता पुढे बघा. प्रश्न क्रमांक 17. सॉल्व द फॉलोइंग पझल. असं सोपं पझल तुम्हाला विचारलं जाईल. यात कोणतं अक्षर भरायचं की सर्व अक्षर काय येतील तर मिनिंगफुल होतील. टी भरलं तर TN होईल आणि NEW न्यू होईल, तर हे बरोबर होईल. आय भरलं तर टीन होईल पण दुसरा नाही होणार. ओ भरलं तर नाऊ होईल पण टॉन नाही होणार. यू भरला तर होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1. ई भरल्यामुळे काय होतील? दोन्ही शब्द मिनिंगफुल होतील. पुढे बघा. आता आपण बुद्धिमत्ताकडे वळूया. एका रांगेत मध्यभागी असणाऱ्या प्रकाशचा 19वा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण मुले किती? तर एकूण मुलेचा हा जो एक सूत्र आहे, तर आपण लक्षात घ्या. एकूण जर काढायचं असेल तर मधला गुणिले 2 वजा 1 हे सूत्र लक्षात ठेवा. जर आपल्याला एकूण मुलं काढायची असतील, काही एकूण झाडं, एकूण काही पण काढायचं असेल, तर मधला गुणिले 2 वजा 1. मग मधलाचा क्रमांक किती आहे? 19 गुणिले 2 वजा 1. 19 दुणे 38 वजा 1 बरोबर 37. आला पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला येणार आहे, तर हे सूत्र लक्षात ठेवा, समजून घ्या. पुढे बघा. प्रश्न क्रमांक 19. मुलांच्या एका रांगेत संगीताचा उजवीकडून 15वा व डावीकडून 11वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत मधोमध उभ्या असणाऱ्या सौरभचा क्रमांक किती? आता बघा काय आहे संगीता. आता हे कधी पण लक्षात घ्या, जेव्हा इकडून पण आणि तिकडून पण जर झालं तर ती डबल आली आहे की नाही. इकडून 15वा आणि इकडून 11वा.
मग ती एकच आहे ना, त्याच्यामुळे ती 2 वेळा मोजली गेली. म्हणून काय करायचं, यांची बेरीज करायची आणि त्यातनं 1 वजा करायचा. कळलं? कारण 2 वेळा ती संगीता दोन्ही वेळा मोजली गेली. इकडून 15वा, इकडून 11वा. मग एकूण झाले हे 26 वजा 1, म्हणजे एकूण मुलं किती आली तर 25. मग एकूण मुलं 25. तर मधोमध उभ्या असणाऱ्या सौरभचा घे मधला. आता हे सूत्र वेगळं आहे. मधला बरोबर काय, तर मधला बरोबर काय करायचं, तर एकूण अधिक 1 भागिले 2. हे लक्षात घ्या. मगाशी जसं हा होता एकूण बरोबर मधला गुणिले 2 वजा 1, तर मधला काढायचा तर आता वजा पहिला 1 करायला पाहिजे. एकूण वजा हा वजा 1 आहे तो तिकडे अधिक झाला आणि हा गुणिले आहे तो इकडे भागिले झाला. बस एवढंच लक्षात ठेवा. तर मधला बरोबर एकूण अधिक 1 भागिले 2 हे सूत्र लक्षात ठेवा. मग एकूण किती आहेत 25 अधिक 1 भागिले 2, मग 25 ने 1 26. 26 भागिले 2 किती आला 13. मग काय येईल, सौरभचा क्रमांक किती येणार, पर्याय क्रमांक 2 13. आता या ठिकाणी बघा एका पक्षी अभयारण्यात बदक, कावळा, बदक, मोर, चिमणी, गरुड, घुबड आणि कोकिळा या पक्ष्यांची चित्रे क्रमाने लावली आहेत. याच क्रमाने 5 वेळा असल्यास मध्यभागी कोणते फुलझाड इथं मध्यभागी कोणता पक्षी येईल, हे की नाही. आता या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, तर पहिले किती आहेत पक्षी ते बघा. 1 2 3 4 5 6 7, एकूण 7 पक्षी आहेत. मग असे 7 पक्षी किती वेळा, 5 वेळा. 7 गुणिले 5 म्हणजे एकूण 35 पक्षी आहेत, है की नाही. एकूण 35 पक्षी आहेत. मग 35 पक्षी आहेत तर मध्यभागी कोणता, आपल्याला मध्यभागीचं आपण आता सूत्र पाहिलं काय, एकूण अधिक 1 या ठिकाणी दिले बघा. मधला काढायचं असेल तर एकूण अधिक 1 भागिले 2. मग एकूण किती आहेत 35 अधिक 1 भागिले 2. मग किती आलं बघा, तर 35 ने 1 36 भागिले 2 किती आला तर 18. बघा, तर मधला जो असेल तो किती असेल तर 18 असणार, म्हणजे 18वा. मग आता इथं जो बघायचा आपल्याला 18वा कसा शोधायचा, तर ती अजून एक ट्रॅक लक्षात घ्या. जेव्हा असा क्रमांक हा म्हणजे आपल्याला जो आहे तो 18वा क्रमांकाचा पक्षी शोधायचा आहे. लक्षात घ्या, आपण पहिला मधला एकूण काढले, एकूणवरून मधला काढला आता 18वा, तर तो 18व्या जागी कोणतं चित्र असेल पक्षाचं, तर ते काढताना कसं करायचं, तर एकूण पक्षी किती आहेत 7, तर 7 ने 18ला भागायचं. 7 एके 7, 7 दुने 14, 7 दुने किती येणार 14. मग 18तून 14 वजा करायचे, उरले 4. म्हणजेच हा चौथा, हा जो बाकी आहे तो चौथं चित्र म्हणजेच काय तो मधला. मग चौथं चित्र कोणतं, 1 2 3 4 कोणता येणार चिमणी, म्हणून पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपल्याला काढलं पाहिजे. याच्यात 3 सूत्रांचा उपयोग केला. पहिला एकूण काढायचं, त्यानंतर मधला काढायचा, नंतर मधला काढल्यानंतर मग पुन्हा काय करायला सांगितलं आहे, तर तो मधलं झाड कसं काढायचं, तर जेवढे आलेले आहेत त्याच्या माध्यमातून काय करायला लागेल, तर 7 ने भागून काढता येईल. आता दुसरी जर ह्या पद्धतीने जरी केलं तरीसुद्धा ते निघेल. काय एकूण किती आहेत 35, आहे की नाही. 35 केलं तर मधलं कोणतं, तर मधलं का जरी आपण पण ते असं करायला गेलो तर आपल्याला ते जमणार नाही. कारण का तो 18वा आहे त्याचा क्रमांक विचारलेला आहे. 18वा जो आहे त्याचा क्रमांक विचारलेला आहे. ओके, तर आता बघूया पुढचं. एक दोरी 10 ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतील. लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या ठिकाणी कापली जाते, एक कापली तर 2 तुकडे होतात. म्हणजे जेवढे आपण कापतो त्याच्यात 1 वाढवायचा, हे लक्षात ठेवा. तुकडे केले
की जेवढे तो समजा 5 ठिकाणी कापली तर 6 तुकडे होते. मग या ठिकाणी 10 ठिकाणी कापली म्हणजे तुकडे किती होणार? 11. म्हणून पर्याय क्रमांक 1. एवढं सोपं आहे, हे लक्षात घ्या, एकदम सोपं आहे. आणि त्याच्या उलट हा प्रश्न क्रमांक 22. दोऱ्यांचे 8 तुकडे जोडून एक मोठा दोर तयार करण्यासाठी किती गाठी मारायला लागतील? गाठी मारायच्या म्हटल्यानंतर एक कमी किती ठिकाणी कापले की एक वाढवायचा आहे की नाही. किती ठिकाणी कापले तर एक वाढवायचा, तर गाठी मारायच्या ह्याच्यात एक कमी करायचं म्हणजे 8 + 1 7. मग 8 तुकडे जोडून एक मोठा दोर जर तयार करायचा तर किती गाठी मारायला लागतील? 7. हे एकदम सोपं असतं आणि हे प्रश्न विचारलेले आहेत पेपरमध्ये. आपण समजून घेऊया, पुढे जाऊया. आता बघा 23वा प्रश्न क्रमांक. एका रस्त्यावर 8 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 240 मीटर अंतरावर झाडे लावली आहेत, तर एकूण किती झाडे लावली आहेत? तर एक गोष्ट लक्षात घ्या, कधी पण जेव्हा झाडं विचारतात तेव्हा जे आलेलं उत्तर आहे त्याच्यात 1 मिळवायचा, हे लक्षात घ्या. कारण का, जे पहिलं झाड असतं ते 0वर असतं. म्हणून कधी पण जेव्हा झाडं विचारतात तेव्हा 1 झाड वाढवून घ्यायचा आणि अंतर विचारायचं असेल तेव्हा 1 झाड कमी करायचं, हे लक्षात घ्या. अंतर विचारलं, मग झाडे विचारली, बघा झाडे विचारली तर 1 झाड वाढवायचं आणि अंतर विचारलं तर 1 झाड कमी करायचं, एवढं लक्षात ठेवा. आता बघा आपल्याला विचारलं आहे झाडं किती, तर पहिलं आहे ना बघा एका 8 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 240 मीटर अंतरावर झाडं लावलेली आहेत. मग 8ने 240ला भागायचं, 8 त्रिक 24 म्हणजे किती आलं आहे? 30 झाड आहे. मग झाडं विचार, मग जे 0 ठिकाणी झाड असेल ते त्यात वाढणार म्हणजे उत्तर झाडं किती आली? 31. हे लक्षात घ्या. झाडं विचारली की +1 करायचा. मग 8 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 240वर 30 झाडं लावली आणि पहिलं जे 0वर आहे ते 1 प्लस केलं म्हणून 31. पर्याय क्रमांक 2. हे लक्षात घ्या, समजून घ्या नीट. झाडं विचारली की प्लस करायचा, अंतर विचारलं की मायनस करायचा. आता या ठिकाणी बघा दुसरं तसंच विचारलं आहे. एका रांगेत 5 मीटर अंतरावर 1 अशी 40 झाडे लावली आहेत, तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामध्ये अंतर किती? आता अंतर विचारलं की 1 झाड कमी करायचं. मग झाडं किती आहेत? 40. मग त्यातनं 1 झाड कमी करा, मग किती येणार? 39. मग प्रत्येक 2 झाडामध्ये अंतर किती आहे? 5 मीटर. म्हणून 39 × 5. 5 × 9 = 45. 4 5 × 15 आणि 4 19. किती आलं? पर्याय क्रमांक 2 195. जे एवढं सोपं आहे. हे जे लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला झाडं विचारतात तेव्हा 1 झाड वाढवायचं आणि अंतर विचारलं की 1 झाड कमी करायचं. पुढे बघूया आता 25वा प्रश्न. खालील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर या ठिकाणी जर बघितलं पण नीट निरीक्षण करूया तर 4 आणि 5 यांचा गुणाकार केला, 4 × 5 तर 20 होतो. तर त्याची दुप्पट केली तर ती 40 होते. या ठिकाणी बघा 3 × 9 9 त्रिक 27 होतो, त्याची दुप्पट केली तर 54 होतं. आलं आहे ना उत्तर? मग आता हे या ठिकाणी पण काय करावं लागणार? 6 × 7 किती येईल? 6 7 42. 42 × 2 किती येणार? 84. आहे का उत्तर? बघा 84. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा काय दिलं आहे? 1 3 6 1 27 125. तर या ठिकाणी जर नीट बघितलं आडवं नाही जमत पण उभं बघा. 1 आणि 4 यांचा काय संबंध आहे बघा. तर 4 - 1 किती? 3 आणि 3चा घन 27. ह्यांचं बघा 11 - 6 5 5चा घन 125. मग तसंच आता यांचं काय येणार? 5 - 3 2 2चा घन 8. आहे ना उत्तर? बघा पर्याय क्रमांक. म्हणजे अशा पद्धतीने आपण सहजरित्या सोडवू शकतो. पुढे बघा प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहेत?
तर बघा विरुद्ध दिशा आपल्याला नीट समजल्या पाहिजेत. त्यासाठी आपण नीट असा हा तक्ता लक्षात ठेवायचा सर्वांनी. वरची दिशा ही नेहमी उत्तर असते, खालची दिशा दक्षिण असते, उजव्या हाताची दिशा पूर्व असते, तर डाव्या हाताची दिशा पश्चिम. ह्या लक्षात ठेवा, ह्या लक्षात ठेवा. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. त्यानंतर मग इकडनं सुरुवात होते. काय? आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता आपल्याला सहजरित्या उत्तर येईल बघा. विरुद्ध, परस्पर विरुद्ध दिशा. ईशान्य नैऋत्य. बघा ईशान्य नैऋत्य आहे की नाही? बघा परस्पर विरुद्ध आहे ना. हां, मग ही बरोबर आहे. पूर्व आग्नेय, ही पूर्व आणि आग्नेय आहे का? नाही. नैऋत्य आग्नेय, नैऋत्य आग्नेय आहे का? नाही. वायव्य ईशान्य, बघा वायव्य आणि ईशान्य आहे का? नाही. मग काय येईल? पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीने आपण सहजरित्या ही जर आपण चार्ट तयार केला की आपल्याला अनेक उत्तरं त्याप्रमाणे मिळते. हे लक्षात ठेवायचं. याप्रमाणे मुलांनी लक्षात घ्या. आता बघा या ठिकाणी गीता व सीता दोघी एकमेकींना हस्तांदोलन करत उभ्या आहेत. तर सीताच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा असल्यास गीताच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? तर एक गोष्ट इथं लक्षात घ्या. जेव्हा आपण एकमेकींना हस्तांदोलन करतो, एकमेकांच्या समोर असतो, तेव्हा आपला उजवा हात म्हणजे समोरच्याचा डावा हात, हे समोरासमोर असतात. म्हणजेच आपला डावा हात तर त्यांचा उजवा हात. मग सीताच्या उजव्या बाजूला जर दक्षिण दिशा असेल तर हिच्या डाव्या बाजूला दक्षिण दिशा असणार. आणि विचारलंय तेच. बघा डाव्या दिशेला कोणती बाजूला कोणती दिशा असेल? आपल्या समोर जो असतो त्याची उजवी, ती आपली डावी. मग तिच्या उजव्या बाजूला दक्षिण असेल तर गीताच्या डाव्या बाजूला का असणार? दक्षिणच असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढे बघा. संध्याकाळी सूर्यास्त पाहून प्रभाकर आपल्या उजवीकडे काटकोनात 3 वेळा वळला. तर समोरची दिशा कोणती? आपण असं कधी पण आपलं सोपी पद्धत घ्यायची. हा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आता आपण जर पाहिलं तर प्रभाकर सूर्यास्त पाहून, सूर्यास्त म्हणजे पश्चिमेला, त्याचं तोंड कुठं असणार? पश्चिमेला. मग तो उजवीकडे वळला. बघा उजवीकडे म्हणजे काय? घड्याळाच्या दिशेने, लक्षात ठेवा. आणि डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ही घड्याळाची दिशा आणि ही घड्याळाची विरुद्ध दिशा. तर तो घड्याळाच्या दिशेने उजवीकडे काटकोनात 3 वेळा वळला. मग पहिला 1 वळला, 2 वळला, 3 वळला. म्हणजे तो आता इथं आहे, बरोबर. आता वळला असता त्याच्या समोरची दिशा कोणती आली? आपोआपच बघा पटकन आली की नाही? कोणती आली? दक्षिण, आहे ना. एवढं सोपं आहे. अशा पद्धतीने आपण करायला पाहिजे. पुढे बघा. गोपाळने शीर्षासन केल्यानंतर त्याची पाठ पश्चिम दिशेकडे होती. बघा त्यांनी शीर्षासन केल्यानंतर त्याची पाठ जी आहे ती पश्चिम दिशेकडे होती. तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती? इथे सुद्धा याचा उपयोग आहे, लक्षात घ्या. हा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर शीर्षासन केलेलं आहे त्याने. शीर्षासन केल्यानंतर त्याची पाठ जी आहे ती पश्चिम दिशेकडे आहे. म्हणजे तोंड कुठं आहे? पूर्व दिशेकडे आहे. तोंड पूर्व दिशेकडे आहे, पाठ पश्चिम दिशेकडे आहे, बरोबर. हां, आता जर आपण बघितलं तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती? आता बघा उजवा म्हटल्यानंतर घड्याळाच्या दिशेने, म्हणजे हा उजवा आणि हा डावा. ओके. तर उजव्या हाताची दिशा कोणती आपोआपच आली? तर दक्षिण. बघा किती सोपं आहे. शीर्षासन केल्यानंतरची पाठ पश्चिमेकडे आहे म्हणजे तोंड पूर्वेकडे आहे. मग तोंड पूर्वेकडे आहे म्हटल्यानंतर काय? तर त्याच्या उजव्या हाताची दिशा जी आहे ती काय येणार? दक्षिण. हे अशा वेळी एकदम सोपं आहे. फक्त शांतपणे अशी आकृती काढून केलं तर आपल्याला ते समजेल. एका घड्याळात 6 वाजता तास काटा नैऋत्य दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? आपल्याला हेच सूत्र आपल्याला काय करायला लागेल? अशा पद्धतीने काय करायला लागेल? तर उत्तर, दक्षिण, पूर्व,
पश्चिम. आता त्यानंतर ह्या आपल्या ज्या उपदिशा आहेत त्या आपण दाखवायच्या. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. एकदम इथून सुरुवात करायची. कुठून? खालून. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आता आपण ते घड्याळ ठेवूया. आता हे घड्याळ आपलं आहे. आता घड्याळात काय सांगितलेलं आहे? 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता आपल्याला माहिती आहे मिनिट काटा हा जो आहे तो 12वर असतो आणि तास काटा हा 6वर असतो. बरोबर. मग आता जो इथं काय सांगितलं आहे? 6 वाजता तास काटा नैऋत्य दिशा दाखवतो. तर नैऋत्य कुठे आहे? इथं बघा. म्हणजे इथे 6 वाजलेले आहे. तिथं 6 हा तास काटा आहे. मग हा तास काटा म्हणजे हा मिनिट काटा. बरोबर की नाही? हा मिनिट काटा, हा तास काटा, मग हा मिनिट काटा. मग मिनिट काटा कोणती दिशा दाखवतोय? ईशान्य. किती सोपं आहे बघा. मग पर्याय क्रमांक 3 असं जर काढलं तर सगळं सोपं जाईल. ओके. पुढे बघा. एका टेबलावर एक घड्याळ उताने ठेवले आहे. घड्याळाचा तास काटा 3 वाजले असता ईशान्य दिशा दाखवतो. तर घड्याळाचा मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? असंच आहे. सेम टू सेम. काही फरक नाही. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. नंतर या उपदिशा आहे की नाही? आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आता काय? हे आपलं घड्याळ उतानं ठेवलेलं आहे. आता घड्याळाचा तास काटा 3 वाजलेला दाखवतो. तेव्हा ती ईशान्य दिशा बघा. तास काटा ईशान्य, ही ईशान्य म्हणजे इथं हा तास काटा आला बघा. हा ईशान्य दाखवतो. मग हा तास काटा इथं आला तर हा आला मिनिट काटा. तेव्हा 3 वाजणार ना. असे 3 वाजतात. मग आता विचार करा. घड्याळाचा मिनिट काटा कोणती दिशा दाखवतोय? कोणती आहे? वायव्य. एवढं सोपं आहे बघा. जर हे लक्षात ठेवलं तर एवढं सोपं जातं. वायव्य दिशा दर्शवतो. चला पुढे जाऊया. सुनंदाला घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल? मी सांगितलं तुम्हाला बघा. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि डावीकडे म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग बघा घरापासून शाळेत हे घर आहे इथं. इथून शाळेपर्यंत जायचं आहे तर काय करायला पाहिजे? तर ती डावीकडे किती वेळा वळावं म्हणजेच काय? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता बघा हा घड्याळाच्या दिशेने चालली, ही घड्याळाच्या दिशेने चालली. इथं मात्र बघा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चालले. मी 1 आलं. इथं पण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चालले 2. इथे पण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चालली 3. हा घड्याळाच्या दिशेने आहे, ही घड्याळाच्या दिशेने. इथे सण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चालली. म्हणजे किती वेळा चालली? 1, 2, 3, 4. तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडे किती वेळा वळली? 4 वेळा. पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण अचूक काढू शकतो. एकदम सोपं असतं. दिशा हा भाग सोपा आहे, फक्त नीट केला पाहिजे. आता हा सुद्धा बघा. सदानंद घरापासून 20 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. दक्षिण म्हणजे खाली. आता बघा कशी आकृती काढली तर आपल्याला सोपं. आता बघा इथं सदानंद आहे, तो दक्षिणेकडे गेला 20 किलोमीटर. किती? 20. अशी आकृती काढायची. नंतर तो पूर्वेकडे वळला. बा पूर्वेकडे म्हणजेच काय? उजवीकडे. लक्षात घ्या आहे की नाही? पूर्वेकडे म्हणजे आपली ही दक्षिण, तर ही पूर्वेकडे. बरोबर. इकडं या ठिकाणी वळला आणि 10 किलोमीटर अंतर चालत गेला. किती? 10. त्यानंतर परत तो उत्तरेकडे परत वळला, तो 5 किलोमीटर अंतर चालत गेला. बघा अशी आकृती काढायची. पुन्हा पश्चिमेकडे वळला, पश्चिम म्हणजे या बाजूला, आणि तो 10 किलोमीटर अंतर चालत गेला. आता सदानंद इथं आलाय, तर तो घरापासून किती किलोमीटर अंतरावर असेल? तर सिंपल आहे बघा. हा 10 म्हणून हा 10, हा 5 म्हणून हा 5, हा 5. आता ही एकूण किती आहे? 20 आहे. मग ही ती असणार 15 आणि 5 20. एवढं सोपं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण नीट केलं तर आपल्याला सहज उत्तर मिळतं. किती आलं उत्तर? पर्याय क्रमांक 1. एवढं नीट समजत असेल. पुन्हा बघा 35 क्रमांक. पुढे दिलेल्या शब्दांसाठी योग्य वेन आकृती निवडा. आता बघा काय दिलंय? मोर, गरुड आणि बदक. आता हे जर बघितलं तिन्ही पक्षीच आहेत, त्याच्यामुळं कोणी एका याच्यात बसणार नाही, तर हे चुकीचं आहे.
हे एकदम तिन्ही पण एकातलेच आहेत. हा एकातले दोन. म्हणजे याचं उदाहरण जर आपण समजायचं असं, आता ह्या पक्ष्यांच्या बाबतीत काय आहे तर असं समजा घेतलं काय, तर पक्ष्यांच्या बाबतीत जर घेतलं तर पक्षी हे की नाही, त्यातला पक्षी घेतला आपण, समजा पक्षी घेतला म्हणजे पक्षी मोर. आता हा पक्षी घेतला, मोर घेतला, आणि दुसरा घेतला काय, वाघ घेतला. तर हे पक्षी हा आला, मोर हा आला आणि हा वाघ आला, असं होईल. आता हे कसं येणार तर बघा, समजा पक्ष्यांच्या बाबतीत जर घेतलं तर पक्षी, लांब पल्ल्याची झेप घेणारे पक्षी आणि गरुड, तेव्हा असं लांब पल्ल्याचं येईल, अशा पद्धतीने. आता हे काय येईल, पक्षी आणि कुठले तरी दोन पक्षी, तर असं येणार. पण हे तिन्ही वेगवेगळे आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 असं येणार. ओके, पुढे बघा. पुढे दिलेल्या वेन आकृतीचं आपण निरीक्षण करूया आणि उत्तर काय येते ते बघा. असे किती क्रिकेटर आहेत की जे हॉकी खेळतात पण फुटबॉल खेळत नाही. हे क्रिकेटर खेळतात, ते हॉकी खेळतात पण फुटबॉल खेळतात. म्हणजे फुटबॉलवाला जो त्रिकोण आहे तो सगळा कट करायचा, फुटबॉलचा कट करायचा. मग असे किती आहेत क्रिकेटर की जे काय करतात, हॉकी खेळतात पण फुटबॉल खेळत नाहीत. म्हणजे हा आणि हा हे खेळतात, काय करतात तर हॉकी खेळतात पण फुटबॉल खेळत नाहीत. म्हणून उत्तर किती येईल, 11 आणि 7 18, पर्याय क्रमांक 1 अशा पद्धतीने काढलं पाहिजे. ओके, पुढे बघा. क्रिकेट, हॉकी व फुटबॉल हे तिन्ही खेळ खेळणारे किती खेळाडू आहेत. इथं बघा, हा 14 जर बघितला पण तर ते हॉकी पण खेळतात, फुटबॉल पण खेळतात आणि क्रिकेट पण खेळतात, तिन्हीमध्ये खेळतात. उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, आणखी एक वेगळं जरा आहे, जरासं नीट लक्ष द्या. हॉकी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणाऱ्यांची संख्या ही क्रिकेट व फुटबॉल हे दोन्ही खेळ खेळणाऱ्या संख्यांपेक्षा कितीने लहान आहे. आता इथं जर आपण नीट बघितलं तर इथं डबल काय आहे, क्रिकेट क्रिकेट. मग आपण काय संबंध लावायचा, क्रिकेट बाजूला करा, फक्त हॉकीचा लावा. मग हॉकी हे खेळ खेळणाऱ्यांची संख्या फुटबॉल खेळ खेळणाऱ्यांपेक्षा कितीने लहान किंवा मोठी आहे. मग हॉकीचा संबंध लावायचा. मग हॉकीमध्ये हॉकी खेळणाऱ्यांची संख्या किती आहे बघा. आता क्रिकेट वजा करायचा, मग किती हॉकीवाले किती आहेत, 8 आहे की नाही. आणि फुटबॉल खेळणारे किती आहेत, 12 आहे की नाही. सॉरी, हॉकी खेळणारे हे दोन्ही खेळ खेळणारे, त्याच्यामुळे हे येणार नाही, सॉरी. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हॉकी आपण जरासा हे तुम्हाला दिसण्यासाठी आपण हे करू, बरोबर. आता तसं होणार नाही, बघा जरा. तर हॉकी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणारे बघूया आपण. हॉकी आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणारे किती आहेत तर हे 11 अधिक 7 अधिक 14 असे आहेत, एकूण 32 आहेत. आणि दोन्ही खेळ खेळणारे. आता दुसरा जो आहे तो क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे. तर क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे जर बघितले आपण तर क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे 14 अधिक 16 की झाले 30 आहे, बरोबर. मग आता यांची वजाबाकी केली तर 30 वजा 32 वजा 30 तर 2, म्हणजे 2ने बघा हॉकी खेळणाऱ्यांची संख्या 2ने काय आहे, मोठी आहे. काय येणार, 2ने मोठी. खरं ह्याचा संबंध लावलेला आहे. कधी पण संबंध लावताना चीचा च्याशी संबंध लावायचा. मग ची पहिला घ्यायचा, नंतर च्या. पुढे बघा, खालील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता इथं जर बघितलं 6 चौक 24, 3 8 24,
मग 7ने कितीला गुणल्यानंतर 63 येईल? 7 9 63. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने हे एकदम सोपं आहे, त्याप्रमाणे करायला पाहिजे. आता या ठिकाणी बघा 7 3 40. त्याचा संबंध काय आहे? आपण जर 7चा वर्ग केला तर 7चा वर्ग 49 आणि वजा 3चा वर्ग 9, तर किती आले की नाही? 40. दुसरा बघा 8चा वर्ग 64 वजा 5चा वर्ग 25. मग 14तून 5 गेले 9, 5तून 2 गेले 3, आले की नाही 39. मग तसंच 9चा वर्गातून 4चा वर्ग करा. 9चा वर्ग 81 वजा 4चा वर्ग 16, 11तून 6 गेले 5, 7तून 1 गेला 6, 65. आले की नाही उत्तर? पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय दिलेलं आहे ते शोधायचं आणि त्यानुसार काहीतरी असं सोपं असतं, फक्त आपण शोधलं पाहिजे. पुढे बघा, खालील गोलात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता इथं निरीक्षण केलं तर बघा, आता याचा संबंध काय? 52चा समोरासमोर संबंध असतो. जेव्हा असं वर्तुळ असतं तेव्हा समोरसमोरचा संबंध असतो. हे बऱ्याच वेळा असं असतं. तर बघा यांचा संबंध काय? तर 5 गुणिले 2 10. आलं की नाही? आता यांचा बघा संबंध काय आहे? 2 चोक 8 आलाय, बरोबर. आता यांचा संबंध बघा 4 गुणिले 5 बरोबर 20 आलाय. मग आता ह्यांचा संबंध काय असला पाहिजे? 16चा एकतर 1 गुणिले 6 16 6, तर 6 आहे का उत्तर? नाही. मग 16 कोणाचा गुणाकार आहे? तर इथे बघा 8 गुणिले 2 16, म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. हे असं शोधलं पाहिजे. आता ही 42 बा खालपैकी बरोबर तारीख ओळखा, असं तुम्हाला प्रश्न विचारणार, त्यामुळे बरोबर तारीख आपण ओळखता आली पाहिजे. आता इथं काय दिलं आहे? 29/4/2015. तर एप्रिल महिन्यात 29 तारीख असते, म्हणजे हा बरोबर आहे. आता इथं बघा 11 म्हणजे नोव्हेंबर महिन्याला 31 तारीख असते का? नाही. नोव्हेंबर हा 30 दिवसांचा, म्हणजे ही चुकीची आहे. आपल्याला बरोबर विचारली. पुढे आता 2008 हे लीप वर्ष जरी असलं तरी फेब्रुवारी महिन्यात याचे 30 दिवस नसतात, 29 असतात. इथं 30 तारीख दिली, ही सुद्धा चुकीची आहे. आणि 32/8/2024, तर 32 कुठल्याच महिन्याची 32 तारीख नसते, चुकीचं. म्हणजे आला पर्याय क्रमांक 1. जे अशा पद्धतीने शांत डोक्याने सोडवलं तर आपल्याला ते येईल. पुढे बघा, सुजय जयवंतपेक्षा 258 दिवसांनी लहान आहे. जयवंतचा जन्मदिवस सोमवार असेल तर सुजयचा जन्मदिवस कोणत्या वारी येईल? आता बघा या ठिकाणी कोण लहान आहे? सुजय लहान आहे, म्हणजे जयवंत मोठा आहे. हे जयवंतचा पहिला जन्म झाला, त्यानंतर सुजयचा जन्म झाला. मग आता तो 258 दिवसांनी लहान आहे, त्याचा आता ह्याचा जन्मदिवस सोमवार आहे, तर त्यानंतर सुजय जन्माला आलेला आहे. मग तो त्याचा वार कसा काढायचा? तर अशा वेळी काय करायचं? याला 7ने भागायचं. कितीने भागायचं? 7ने. कारण का आठवड्याचे दिवस 7 असतात, मग त्याच्यामुळे 7ने भागायचं. लक्षात घ्या. 7 एके 7, 7 त्रिक 21, उरले 4, 7 6 42. तर 48मधून 42 गेले, तर बाकी तर भागाकाराला महत्त्व नाही, तर बाकीला महत्त्व आहे. तर बाकी किती? 6. म्हणजेच ह्या सोमवारच्या 6 दिवस पुढे. म्हणजेच काय? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजेच सुजयचा जन्म कधी झाला असेल? रविवारी. अशा पद्धतीने आपण काढायचा असतो. पुढे बघा, 29 फेब्रुवारी 2020 रोजी शुक्रवार असेल तर मार्च महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? तर लक्षात घ्या, जे 30 दिवसांचे वार असतात, महिने असतात, त्यांच्या 1 आणि 2 तारखेचे जे वार आहेत ते 3 वेळा येतात. पण 31 दिवसांचा जो महिना असतो त्याचे 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात, हे लक्षात घ्या. मग आता आपल्याला जर बघितलं तर मार्च हा 31 दिवसांचा आहे, म्हणजे 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येते. मग या ठिकाणी एक आपल्याला 29 फेब्रुवारी दिलेलं आहे, तर 29 फेब्रुवारी नंतर 1 तारीख येते मार्चची. मग 29 फेब्रुवारी शुक्रवार असेल तर 1 मार्चला कोणता असणार? शनिवार, आहे की नाही?
1 मार्चला शनिवार, मग 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार. तर किती आलं? पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने सहज हे जे नियम आहेत ते लक्षात ठेवा. पुढे बघा, 1 जानेवारी 2012ला रविवार होता, तर 31 डिसेंबर 2012ला कोणता वार असेल? तर या ठिकाणी नियम लक्षात घ्या की सामान्य वर्ष असेल, सामान्य वर्ष जर असेल तर 1 जानेवारीला जो वार असतो है की नाही, तोच 31 डिसेंबरला असतो. 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो. पण जर लीप वर्ष असेल, लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार असतो त्याच्या पुढचा वार हा 31 डिसेंबरला असतो. 1 डिसेंबरला जो वार असतो त्याच्या पुढचा वार. मग आता हे 2012 लीप वर्ष आहे, मग 1 जानेवारीला रविवार आहे, तर 31 डिसेंबरला का असणार? सोमवार, पुढचा वार. किती सोपं आहे बघा. मग उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3. हे जर नियम लक्षात ठेवले तर तुम्हाला सगळं सोपं जाईल. आता एका वर्षातील महाराष्ट्र दिन बुधवारी साजरा झाला असेल तर त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी साजरा होईल? तर या ठिकाणी एक नियम आहे की 1 मे, त्यानंतर 2 ऑक्टोबर, 25 डिसेंबर, 26 जून आणि 27 फेब्रुवारी. तर हे जे आहेत ते एकाच वारी येतात. म्हणजे 1 मेला जर सोमवार असेल तर 2 ऑक्टोबरला सोमवार, 25 डिसेंबरला सोमवार, 26 जूनला सोमवार, 27 फेब्रुवारीला सोमवारच असतो. हा 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन, 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंती, 25 ऑक्टोबर म्हणजे नाताळ, 26 जून म्हणजे राजर्षी शाहू महाराज जयंती, 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी राजभाषा दिन. हे एकाच वारी येतात. आणि त्यानंतरच्या वारी लक्षात घ्या, 3 जानेवारी, त्यानंतर 28 फेब्रुवारी, त्यानंतर 31 ऑगस्ट, त्यानंतर 15 ऑगस्ट, त्यानंतर 5 सप्टेंबर आणि 14 नोव्हेंबर. हे एकाच वारी येतात. म्हणजेच 3 जानेवारी बालिका दिन, 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन, 31 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 14 नोव्हेंबर बाल दिन. तर हे एकाच वारी येतात. पण ह्याच्यानंतर हे येतात. म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्र दिन जर बुधवारी असेल तर 15 ऑगस्ट हा कधी असणार? त्यानंतरचा वार म्हणजेच गुरुवारी. एवढा सोपा आहे. हे जर नीट तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला सोपं जाईल. तर पुढे जाऊया. रत्नाकरचा जन्म 5 मार्च 1972ला झाला असेल तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तर बघा या ठिकाणी आपण कशी मांडणी करायची. तर बघा 1972 जन्म, त्याला वार अशी मांडणी करायची. लक्षात घ्या, रविवार. हां, 1972 नंतर 1973 हा त्याचा पहिला वाढदिवस. मग तो काय येणार? तर सोमवारी. 1974 दुसरा वाढदिवस मंगळवारी. 1973 तिसरा वाढदिवस हा बुधवारी. आता 1972 हा जरी लीप वर्ष असलं, हे लक्षात घ्या, 1972 हे लीप वर्ष आहे, पण मार्च हा 29 फेब्रुवारीच्या अगोदर निघून गेलेला आहे. त्याच्यामुळं इथे आपल्याला वेगळा होत नाही. पण जेव्हा लक्षात घ्या लीप वर्ष असेल, याच्यात का असतं, जो नियम असा आहे की 30 तारीख पुढच्या वर्षात येत असेल तर 1 दिवस पुढे जातो. पण लीप वर्ष असेल म्हणजे त्यामध्ये 29 फेब्रुवारी येत असेल तर 2 दिवस पुढे जातो. म्हणून 29 म्हणजे 72 हे लीप वर्ष असलं तरी 19 फेब्रुवारी अगोदर गेल्यामुळे नंतर हा एक दिवसानेच पुढे जातो. म्हणून बघा, जन्म रविवारी झाला तरी पहिला वाढदिवस हा सोमवारी होणार.
दुसरा वाढदिवस हा मंगळवारी होणार आहे की नाही. त्यानंतर तिसरा वाढदिवस हा 1975 तो बुधवारी होणार. नंतर चौथा वाढदिवस जो आहे तो 1976 आहे. तो आपण जर नीट लक्ष दिलं तर का होईल, 1976 हे लीप वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये 29 फेब्रुवारी येतो. म्हणून या ठिकाणी काय होणार, 2 दिवस पुढे जाईल. म्हणून बुधवार, गुरुवार, शुक्रवार. मग शुक्रवारी चौथा वाढदिवस असेल. मग 5वा वाढदिवस कधी असणार, शनिवारी. म्हणून उत्तर घेणार पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने या गोष्टी आपण समजून घेऊया. आणि हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, तेव्हा तुम्हाला काय आहे या व्हिडिओंचा तुम्हाला 5वीला तर उपयोग होणारच होणार. पण आत्ता जे 21 तारखेला जो पेपर आहे त्या पेपरला तुम्हाला याचा खूप उपयोग. जी एक गोष्ट समजत नसेल तर ती पुन्हा पुन्हा बघा. ओके, तर धन्यवाद. थांबतो आता इथं.